आजच्या पत्रकार परिषदेचा विषय जो आहे की निलेश ओझेचा गुन्हेगारी इतिहास आणि पोलीस प्रशासनाची निष्क्रिय भूमिका, तर या दृष्टीनं मी जे काय आपल्याला जे काय डॉक्युमेंट देत आहे आणि जे काय शासन परिपत्रक आहे गृह विभागाचं आणि आयोगानं जे काय शिफारस केलेली आहे निलेश ओझा याच्याविरुद्ध याला वकिलीतून कायमचं काढून टाका आणि पोलीस महासंचालकांना जे आदेश दिलेले आहे 2017मध्ये की याच्यावर वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवून त्याच्यावर फौजदारी कारवाई सुरू करा. तर माझं म्हणणं एवढंच आहे की आयोगानं त्यांची जे काय रेकमेंडेशन जी केलेली आहे, शासनाचं परिपत्रकानं सगळ्या पोलीस महासंचालकांना जे काय जिल्हा पोलीस अधीक्षकांना जे काय द्यायचं ते दिलेलं आहे. म्हणजे वेगळं काही करण्यापेक्षा फक्त आयोगाचा जो आदेश आहे आणि शासन परिपत्रक आहे त्यानुसार जरी आणि बडनेरा पोलीस स्टेशन आणि पुसद कोर्टामध्ये जे काय त्याच्याविरुद्ध जे गुन्हे नोंद आहे त्याचा जरी तपास तर त्या पद्धतीनं जरी तपास झाला तरी ते पुरेसं आहे. आता मला काय म्हणायचं आहे, मी वकील आहे, मी माझा शेवटचा मुद्दा बस संपल ते. सर माझं म्हणणं हे आहे की 2017च्या आदेशानंतर बार काउन्सिल महाराष्ट्र गोवानं म्हणजे इलेक्टेड मेंबरने जर योग्य ती शिफारस पोलीस महासंचालक यांना जर केली असती तर एक तपासाला दिशा मिळाली असती आणि बार असोसिएशन किंवा बार काउन्सिलनं वेगळं काही करण्याची गरज नव्हती. पोलीस महासंचालकातून हे सगळं होऊन एक प्रकरण येत होतं आणि 2017ला त्याची वकिलीची 17-18ला जे काय प्रोसिडिंग सुरू होईल. तर त्यानंतर हे जर नंतर जे वारंवार गुन्हे घडत आहे निलेश ओझा आणि त्याच्या इंडियन बार असोसिएशनच्या माध्यमातून तर काय गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे सर एक तर जे आयोगाचा जो आदेश आहे त्या आदेशामध्ये त्याच्याविरुद्ध किती क्रिमिनल केसेस आहे किंवा गुन्हे नोंद आहे ते आहे. दुसरी गोष्ट बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये 420-468 गुन्हा नोंद आहे आणि पुसद बारमध्ये 420-468 आणि सर पुसदचा मी पुन्हा उल्लेख करतो. एक कलम अजून आहे नेम अँड एम्ब्लेम्स ॲक्ट सेक्शन 5नुसार सुद्धा गुन्हा नोंद आहे पुसदच्या प्रकरणात. तर म्हणजे गव्हर्मेंट शासनाच्या ॲथॉरिटीशी सारखं सदृश्य मिळतं जुळतं एखादी संघटना किंवा कार्यालय सुरू करून त्या माध्यमातून बेकायदेशीर कृत्य करणं यासंबंधीचं सेक्शन 5 हे कलम आहे. तर म्हणजे मला काय म्हणायचं आहे आणि सर जे पुसदचं प्रकरण आहे त्यामध्ये मी साक्षीदार आहे. मी शासन विरुद्ध निलेश ओझा अधिक एक कोण आहे? रशीद खान पठाण कोण आहे? तर निलेश दिशा सालियान प्रकरणातला